नमस्कार मित्रांनो. तर आज आपण OCM या चॅप्टरचे IMP क्वेश्चन बघणार आहे. ठीक आहे. ज्याच्यात मी तुम्हाला एकदम IMP जे आहेत क्वेश्चन महत्त्वाचे आहेत तेवढेच क्वेश्चन मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते क्वेश्चन पेपरमध्ये कुठे येतात, कसे येतात ते पण तुम्हाला विथ प्रूफ दाखवणार आहे. ठीक आहे. जेणेकरून तुम्ही कमी अभ्यास करून जास्तीत जास्त मार्क मिळवू शकता. कमी अभ्यास आणि जास्त मार्क. ओके. तुम्हाला पूर्णच्या पूर्ण जो सिलेबस आहे तो पूर्ण करण्याची गरज नाही. कमी करा, व्यवस्थित करा अभ्यास. ठीक आहे. ठीक आहे. बघा महत्वाचं काय काय आहे. पूर्ण अभ्यास न करता तुम्ही चांगले मार्क मिळवू शकता. याच्यासाठी मी तुम्हाला रेफर करेल की 4था आणि 8वा चॅप्टर फक्त तुम्ही व्यवस्थित करा. ठीक आहे. 4था 8वा आणि जमलं तर 7वा या 3 चॅप्टरच्या आधारे तुम्ही पूर्णच्या पूर्ण क्वेश्चन पेपर चांगल्या रीतीने सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. कमीत कमी पासिंग तर 100% पर्यंत जाऊ शकता. 100% पास होऊ शकता या 3 चॅप्टरच्या बेसवर. ठीक आहे. मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगतो काय काय आहेत ते. ठीक आहे. बघा इकडे इम्पॉर्टंट क्वेश्चन लिहिलेले आहेत मी, ते तुम्हाला सांगतो. पहिल्या चॅप्टर मधून तुम्हाला करायचे व्यवस्थापनाच्या तत्वांचे स्वरूप. 4था आणि 8वा सांगतो अगोदर, मग नंतर बाकीचं बघू आपण. ठीक आहे. बघा आता इथं 4थ्या ह्याच्यातून सांगितलेलं आहे मी तुम्हाला बँकेचे प्रकार आणि बँकेचे कार्य, त्याच्यानंतर विम्याची तत्वे, विम्याचे प्रकार, गोदामाचे प्रकार, कार्य, वाहतुकीचे प्रकार, रस्ते, जल आणि हवाई वाहतूक आणि फरक. ठीक आहे. हा फरक एक करायचा आहे, विमा वाहतूक हा फरक करायचा आहे तुम्हाला आणि गोदामाचा एक फरक करायचा आहे. आणि 8व्या ह्याच्यातून हे 3 प्रश्न आहेत. विपणन मिश्र, 7 P's, विपणनाचे कार्य आणि विपणनाचे महत्व. हे 3 तुम्हाला 8व्या चॅप्टर मधून करायचे आहेत. बघा आता शेवटच्या क्वेश्चन पासून चालू करू आपण. 4था आणि 8व्या ह्याच्यातून येतो. याच्यासाठी तुम्ही 8वा हे करा, कन्सिडर करा, कारण 8व्या ह्याच्यामध्ये काय आहे, कमी क्वेश्चन आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त अभ्यास करायची गरज नाही. इन मीन 3च क्वेश्चन आहेत, 1 2 3. ठीक आहे. हे 3 क्वेश्चन तुम्हाला करायचे. 3 पैकी एक आरामशीर तुम्हाला इथं येतो दरवर्षी. ओके. बघा आता पहिलं आलेलं आहे तुम्हाला विपणनाचे कार्य आलेलं आहे, त्याच्यानंतर विपणनाचे महत्व आलेलं आहे. हे बघा हे कार्य आले, हे महत्व आलं. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे तुम्हाला बघा इथं परत 8व्या ह्याच्यात विपणन मिश्र दिलेलं आहे 7P, आणि इथं पण तुम्हाला 7P दिलेलं आहे 2025च्या ह्याच्यामध्ये. ठीक आहे. म्हणजे मागच्या वर्षीच्या ह्याच्यात झालं तुमचं एक क्वेश्चन, मिळाले तुम्हाला 8 मार्क. काय जास्त अभ्यास करायची गरज पडली का? 8व्या चॅप्टर मधून फक्त 1 2 3 क्वेश्चन करायचे. ते बघा विपणन मिश्र, कार्य आणि महत्व झाले. 8 मार्क तुमच्या हक्काचे. 2 येतात त्यातलं 1 लिहायचा असतो. तरी पण मी तुम्हाला 4था चॅप्टर सांगितलाय. का सांगितलाय? कारण की 4थ्या चॅप्टर मधून इथलं जरी नाही लिहिलं तुम्ही तरी वरती तुम्हाला लिहिता येणार आहे. ठीक आहे. हे बघा इथं 4थ्या ह्याच्यातून आलं तर बँकेचे प्रकार आहेत. त्याच्यानंतर रस्ते वाहतुकीचा एक क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर इकडे बघितलं तुम्ही तर विम्याचे प्रकार दिलेले आहेत. त्याच्यानंतर पुढं इकडे बँक आणि बँकेची कार्य. हे बघा हे 4 क्वेश्चन दिले ते बँकेचे प्रकार, कार्य, विम्याची तत्वे, वाहतूक. ठीक आहे. हे सर्व तुम्हाला मी IMP करून दिलेले आहे. तुम्ही हे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे त्याचा स्क्रीनशॉट काढा किंवा नोटबुक घेऊन बसा व्हिडिओ बघताना, जेणेकरून तुम्हाला नोट डाऊन करता येईल आणि तेवढाच अभ्यास. हे पूर्ण पुस्तकामधून मी जास्तीत जास्त तुम्हाला 15च्या आसपास क्वेश्चन दिलेले आहेत, जे तुम्हाला या क्वेश्चनच्या आधारे तुम्हाला व्यवस्थित लिहिता येईल पेपर. ठीक आहे. चला आता हा 8वा क्वेश्चन झाला आपला 8 मार्काचा. तर 3 पैकी एक आरामशीर लिहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आपण आता फरक बघू. हा महत्वाचा आहे. तुम्हाला 3 चॅप्टर मधले फरक करायचे आहेत. ठीक आहे. पहिलं तुम्हाला इझी वाला सांगतो 7व्या चॅप्टर मधलं. 7व्या चॅप्टर मधून जिल्हा आयोग, राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग हे असे 3 एकच फरक आहे, पण 3 भागात डिवाइड केलेला आहे. ठीक आहे. पहिले जिल्हा आयोग येतं. जिल्हा आयोग, राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग हे असे फरक आहेत. हे तुम्ही व्यवस्थित करा. हे 3 पैकी तुम्हाला 100% एक फरक तरी येणार. मग हे 2 येतील किंवा हे 2 येतील. ठीक आहे. बघा तुम्हाला कसं दाखवतो, विथ प्रूफ दाखवतोय तुम्हाला. जिल्हा आयोग, राष्ट्रीय आयोग, इकडे दिले राज्य आयोग, राष्ट्रीय आयोग. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे इकडे दिलेलं आहे बघा 7व्या ह्याच्यातून परत जिल्हा आयोग आणि राज्य आयोग आले परत. त्याच्यानंतर इकडे आलेले जिल्हा आयोग आणि राज्य आयोग, हाच परत इकडं रिपीट झालेला आहे 2025ला. ठीक आहे. हे जे क्वेश्चन पेपर आहे ते आत्तापासून मागचे 4 वर्षाचे आहेत. 25 24, त्याच्यानंतर इकडे तुम्ही बघितलं तर 23 आणि हे बघा इथं 23 दिलाय आणि 22 एक दिलेला आहे. एकदम इझी आहे. तुम्हाला जास्त अभ्यास करायचे. एक फरक तर कळाला तुम्हाला 7व्या चॅप्टर मधून करायचा आहे.
ओके. त्याच्यानंतर तुम्हाला करायचं आहे दुसऱ्या चॅप्टरमध्ये तुम्हाला वेगवेगळं दिलेलं आहे बघा. हे बघा असं दिलंय तुम्हाला दाखवतो मी. कसं करायचं तुम्हाला बघा, इकडे वरती लक्ष द्या. पहिलं दिलंय तुम्हाला नियोजन, फरकामध्ये नियोजन, त्याच्यानंतर संघटन असेल, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, हे असे 6 पॉईंट दिले. हे 6ही पॉईंट करा लाईनीने, जे तुम्हाला करताना सोपे पडतील. ठीक आहे. आणि या 6 मधले कोणतेही 2 तुम्हाला येतील. असं केलं तर तुम्हाला मी म्हणतो फरक पुढं जास्त काही करायची गरज पडणार नाही. आणि हे केलं तर तुम्ही नियोजन हे पूर्ण फरक केला तर हे बघा इथं तुम्हाला संघटन आलं तर ह्या फरक मधलेच पॉईंट लिहा. नियोजन आलं, संघटन आलं, कर्मचारी व्यवस्थापन, इथं तुम्हाला कोणतीही एक संकल्पना किंवा संज्ञा येते शॉर्ट नोटला. याच्यातलंच तुम्ही याच्यात लिहू शकता. जास्त काही नवीन करायची गरज नाही. जर समजा तुम्हाला पुस्तकामध्ये हा फरक जो आहे तो खूप मोठा दिलेला आहे. ठीक आहे. मोठे सेंटेन्सेस. जर तुम्हाला एकदम इझी सेंटेन्स हवे असतील तर या व्हिडिओला मला कमेंट करा फक्त फरक पीडीएफ. या व्हिडिओला जर तुम्ही कमेंट केली फरक पीडीएफ तर इझी लँग्वेज मध्ये मी तुम्हाला फरक पीडीएफ मध्ये केलेला आहे. तो तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती पीडीएफ पाठवून देईल. ठीक आहे. जेणेकरून तुम्ही 2 ते 3 वेळा जरी वाचलं तरी तो फरक तुमच्या आरामशीर लक्षात राहील काय लिहायचं आहे आणि काय नाही. तर एवढी इझी मी ती पीडीएफ बनवलेली आहे दुसऱ्या चॅप्टरसाठी. फक्त कारण याच्यामध्ये जास्त आहे, पॉईंट जास्त दिलेले आहेत आणि समजायला थोडं अवघड आहे. तर त्यासाठी खास मी ही पीडीएफ बनवलेली आहे. ओके. जर तुम्हाला समजत असेल चांगली गोष्ट, नसेल समजत मला कमेंट करा. मी तुम्हाला एकदम इझी लँग्वेजमध्ये पीडीएफ देईन. ठीक आहे. बघा पुढं चॅप्टर 2 नियोजन नियंत्रण, त्याच्यानंतर संघटन निर्देशन आलं, त्याच्यानंतर इकडे बघा परत निर्देशन समन्वय आलं, त्याच्यानंतर इकडे परत संघटन आणि कर्मचारी व्यवस्थापन आलं. ओके. हे 7व्याचं आहे मागाशीचं. 2 तर फरक झाले तुमचे, इथं तर 2 वेळा आलेले दुसऱ्या चॅप्टर मधून. ओके. आता हा एक झाला होता दुसऱ्यामधून आपला दुसरा झाला चौथ्या चॅप्टर मधून तुम्हाला करायचंय विम्याचा एक फरक करायचा आहे आणि ह्याचा एक फरक करायचा आहे, विमा आणि आपलं वाहतूकचा. आणि जर तुम्हाला वेळ भेटला तर फक्त याचा करा, गोदामचा एक करा. गोदामचा पण बऱ्याचदा येतो. ठीक आहे. बघा इथं जीवन विमा आलेला आहे, इथं खाते आलेला आहे, हा पण येतो बऱ्याचदा, कधीही तरी येतो क्वचित. त्याच्यानंतर पुढं इथं बघा वाहतूक आलेलं आहे, रस्ते वाहतूकचं. त्याच्यानंतर परत इकडं पुढच्या ह्याच्यात वाहतूक पण आलंय आणि जीवन विमा पण आलाय. हे 4 लिहायचे नाही, तुम्हाला कोणतेही 3 लिहायचे आहेत. ठीक आहे. इथं वाहतूक गोदाम आले बघा, हे पण झालं, हे पण झालं. 4 कुठं प्रश्नामध्ये एवढं तुम्हाला कमी दिले तरी तुम्हाला पूर्णच्या पूर्ण ऑप्शन सहित लिहिता येईल पेपर. ठीक आहे. एवढंच करा, जास्त काही करू नका. हे झाले तुमचे 3 फरक. 4 येतात, 4 पैकी 3 तुम्ही ह्या 3 चॅप्टरच्या आधारे व्यवस्थित लिहू शकता. ह्याच्यात पण एकच फरक आहे, याच्यात पण एकच आहे. फक्त हे जे आहे याच्यातले 2 सांगितले मी तुम्हाला, विमा आणि वाहतूक करा. जर जमलं तर गोदामाचं करा, तो पण बऱ्याचदा आधीमध्ये येतो. ओके. जेणेकरून हे तुम्ही व्यवस्थित लिहू शकता. या एवढ्या 4 क्वेश्चनच्या आधारे तुम्ही 12 मार्क मिळवू शकता. आणि खाली हे 3 क्वेश्चन होते, त्याच्या आधारे तुम्ही 8 मार्क मिळवू शकता. आता इथलं 3 क्वेश्चनचं मी आता इथे येतो जरा, जेणेकरून तुम्हाला पुढचं माहिती द्यायला मला जरा बरं पडेल. ठीक आहे. 8व्या चॅप्टर मधून मी 3 सांगितले, 7P, कार्य आणि महत्व. बघा आता हे कसे रिपीट होतात तुम्हाला दाखवतो. हे बघा इथं परत तुमचं ग्राहकांचे महत्व आले, विपणनाचे महत्व त्याच्यानंतर इथं बघा, इथं परत महत्व आहे उपयुक्त, म्हणजेच इथं परत महत्व आलं 8व्या चॅप्टर मधून. ठीक आहे. 4थ्या चॅप्टरचं तर बरंच येणार आहे तुम्हाला, मी सध्या 8व्या चॅप्टरचं सांगतोय. 8व्या याच्यातून ग्राहकांचे मुद्रीकरणासाठी आवश्यकता आहे. त्याच्यानंतर पुढं इथं नाही आलं, वरती दाखवतो परत तुम्हाला. बघा विपणनाचे कार्य आले, हे बघा इथे विपणनाचे कार्य मी लिहून दिली तुम्हाला. त्याच्यानंतर विपणनाचे कार्य झाल्यानंतर 8व्या चॅप्टर मधलं बघतो आपण फक्त आता. बघा इथं परत ही कार्य, तिथं जे आलते तेच कार्य आहेत. बघा इथं पण कार्य आहेत, इथं पण कार्य आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे हा किती महत्वाचा क्वेश्चन आहे तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर विपणन मिश्र 4P आले. ठीक आहे. तर किती 8वा चॅप्टर महत्वाचा आहे तुम्ही लक्षात घ्या. ओके. तर हे झालं आपलं 8व्या चॅप्टरचं. आता 4थ्या चॅप्टरचं मी तुम्हाला रिपीट करून सांगतो जरा. 4थ्या चॅप्टर मधून मी तुम्हाला 4-5 क्वेश्चन दिलेले आहेत. बँकेचे प्रकार, कार्य तत्वे प्रकार, गोदामाचे प्रकार, वाहतुकीचे प्रकार. ठीक आहे. आता याच्यातून बघा किती रिपीट होते. गोदामाचे प्रकार आले. ओके.
पोस्टाने निधी हे केलं ठीक आहे, नाही केलं काय हरकत नाही. 2 लिहायचेत असे बी आपल्याला. ई बँकिंग, बँकिंगचा क्वेश्चन आला. त्याच्यानंतर पुढं इकडे तर काय आलेलं नाहीये, पण इथं वरती दाखवतो. प्रत्यासन हे विमाचं आहे. विमा तत्वे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं बघा एटीएम मधून पैसे बँकेचा क्वेश्चन आला. त्याच्यानंतर पुढं इकडं चौथ्या ह्याच्यातून काय आलेलं नाहीये, पण इथं वरती दाखवतो तुम्हाला परत बघा. त्याच्यात पण नाहीये काही. इकडं चौथ्या ह्याच्यातून ठीक आहे, काही हरकत नाही. 8 आणि 4 तुम्हाला सांगितलं. चौथ्यापेक्षा 8वा महत्वाचा आहे. कमी क्वेश्चन आणि जास्त मार्क. आता याच्यानंतर मी तुम्हाला हा क्वेश्चन सांगायला सुरुवात करणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला हे बघा, हे एवढं क्वेश्चन करायचे आहेत. व्यवस्थापनाच्या तत्वांचे स्वरूप, फेवलची तत्वे, नियोजन, व्यवस्थापन. आता बघा 6व्या याचं तुम्हाला सांगितलं मी सामाजिक कर्मचाऱ्यांप्रती जबाबदार आहे. बघा इथं 6व्या याच्यातून मी तुम्हाला दिलं होतं कर्मचाऱ्यांप्रती जबाबदार आहे. बघा इथं दिसते कर्मचाऱ्यांप्रती जबाबदार आहे. 7व्याचा अधिकार. बघा 7वं कुठे गेले? अधिकार आणि जबाबदारी. त्यातले अधिकार विचारलेले आहे त्यांनी. ते अधिकार लिहायचे तुम्हाला. त्याची पहिल्या चॅप्टर मधून 2च दिलेले आहेत आणि 2च किती येतात ते तुम्हाला सांगतो बघा. कोणत्याही 4 तंत्रांचे आणि हेनरी फेवलची तत्वे. हे बघा हे आले 2. त्याच्यानंतर इथं पण एक खाली आलेला आहे, योग्य तो वापर तत्वांचा उपयोगी होतो. त्याचे स्वरूप लिहायचे तुम्हाला. स्वरूप ठीक आहे. हे बघा इथं तत्वे आलेली आहेत. व्यवस्थापनाची तत्वे लवचिक स्वरूपाची असतात. त्याचं स्वरूप लिहायचंय. हे बघा इथं क्वेश्चन दिला मी तुम्हाला दाखवतो. व्यवस्थापनाच्या तत्वांचे स्वरूप. ओके. तुम्हाला हे जे इम्पॉर्टंट दिलेलं आहे मी हा सर्व स्टडी करून दिलेलं आहे. असंच नाही कुठूनही उचलून तुम्हाला सांगितलंय. ठीक आहे. एकदम व्यवस्थित अभ्यास करून प्रॉपर तुम्हाला हा व्हिडिओ देतोय, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं 7वं याच्या गरजा स्पष्ट करा. हे बघा इथं 7व्या याच्यात दिलेलं आहे तुम्हाला ग्राहक संरक्षण. त्याच्यानंतर पुढं उद्योजकाची 4 वैशिष्ट्ये हे बघा इथं दिली तुम्हाला. उद्योजक कुठे? हे बघा इथं उद्योजक आहे का? उद्योजकाची वैशिष्ट्ये आणि कुणी एकच प्रश्न आहे, तुम्ही एकच लिहिला तरी चालेल. एकच गुण आणि वैशिष्ट्य जवळपास सारखीच आहेत. हे तुम्हाला करू नका म्हणून सांगितलं. काय हरकत नाही, एक सोडून द्या. 2 लिहायचेत असे. तुम्हाला किती लिहायच्यात? 2 लिहायच्यात, 3 लिहायचे नाहीयेत. हेनरी फेवल आला, परत त्याची तत्वे आली आणि त्याच्या जबाबदाऱ्या, ग्राहकांच्या जबाबदाऱ्या. इथं मागं पण आलेलं आहे बघा, ग्राहकांच्या जबाबदाऱ्या. इथं खाली कुठेतरी आलेलं आहे ग्राहकांच्या जबाबदाऱ्या. हे बघा इथं ग्राहकांच्या जबाबदाऱ्या. नाही इथं अधिकार आले ते, सॉरी, अधिकार आले होते. अधिकार जबाबदारी एकदम महत्वाचा क्वेश्चन आहे. इथं तर तुम्हाला 3ही आलेत, पण 3 लिहायचे नाहीत. ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये 3 लिहू नका, 2च लिहा फक्त. 2च तुम्हाला महत्वाचं आहे. ओके. त्याच्यानंतर पुढं तुम्हाला पुढचा क्वेश्चन बघायचा सहकारण. सहकारण मध्ये बघा हे तत्व तुम्हाला सांगितले मी, त्याच्या पद्धती आल्या. ग्राहक संरक्षण हे बघा इथं सांगितलं होतं मी. हे सर्वच्या सर्व आलेलं आहे मी दिलेलं आहे याच्यातून. पण तुम्हाला लिहायचंय किती? हे 4 आहे. 4 पैकी किती लिहायचे? 2च लिहायचे. सगळेच्या सगळे लिहायचं नाही. मान्य आहे तुम्ही करणारे अभ्यास, पण 2च लिहायचे. ओके. नियंत्रण. हे बघा मी तुम्हाला दुसऱ्या चॅप्टर मध्ये 3च सांगितले. याच्यामध्ये टोटल 6 पॉईंट आहेत. 6 मधले एवढेच करा. नियोजन, कर्मचारी व्यवस्थापन, नियंत्रण. हे नियंत्रण आलेले याच्यात. उद्योजकताचे याची वैशिष्ट्य लिहायचे. हे बघा इथं उद्योजकाची वैशिष्ट्ये लिहून दिली मी तुम्हाला. तुम्ही मला हे सांगायचं आहे की तुम्ही एवढा अभ्यास करून, हे IMP करून किती चांगले मार्क मिळवू शकता हे तुम्हाला सांगायचं आहे. ग्राहकांच्या जबाबदाऱ्या. हे बघा इथं आलते ग्राहकांच्या जबाबदाऱ्या. मगाशी तुम्हाला सांगितलं मी हेच शोधत होतो. ग्राहकांच्या कोणत्याही 4 जबाबदाऱ्या, परत इथं जबाबदाऱ्या आल्या. ठीक आहे. आले किती आपले? 4 आले. 4 मधले 2 तुम्ही आरामशीर, आपलं नशीब खराब असेल तरी 4 पैकी 2 तरी येतील तुम्हाला त्याच्यातून. पुढं संसाधनांचा योग्य व्यवस्थापनाची तत्वे तुम्हाला सांगितली मी. हे 5वं तुम्हाला स्किप करायला सांगितलं होता. कामगारांच्या हे कामगारांप्रती जबाबदारी व्यवसायाची. हे बघा इथं कर्मचाऱ्यांप्रती जबाबदारी होते. हे बघा हे कर्मचाऱ्यांप्रती जबाबदारी ती लिहायचंय. ग्राहकामध्ये 8वं तर तुम्हाला सांगितलं मी. हे 3 आले, 3 पैकी 2 तुम्ही लिहू शकता. संघटन. त्याच्या दुसऱ्या चॅप्टर मधून ग्राहक संरक्षण तुम्हाला पॉईंट दिला होता बघा इथं मी. ग्राहक संरक्षण महत्वाचं आहे. हे जे अंडरलाईन केले ना खूप, हे तुम्हाला रिपीट झालेले आहे. 5वं करायचं नाहीये. 6व्या याच्यात बघा तुम्हाला सांगितलं मी व्यवसायाप्रती अपेक्षा, समाजाच्या अपेक्षा. हे बघा इथं समाजाप्रती अपेक्षा दिली. ते बघा इथं आहे का. हे एवढं क्वेश्चन करा, मी सांगतो तुम्हाला नक्की चांगले मार्क मिळतील ही आशा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं शेवटचा क्वेश्चन बघू आपण. खालील प्रश्न सोडवा.
याच्यात मी तुम्हाला पहिल्या चॅप्टर मधून दिलं होतं बघा तत्वे, ती तत्वे आली, शासनाप्रती जबाबदाऱ्या आल्या. हे बघा इथं सरकारप्रती आताच केलं होतं मी. हे बघा इथंच आहे सरकार, आहे का? सरकारप्रती जबाबदाऱ्या, गोदामाचे प्रकार ते आहेत. पण तुम्हाला तीनही आलेत म्हणून तीनही लिहायचे नाही, दोनच लिहायचे फक्त. आणि दोन तर येतीलच येतील. परत इथं तत्वांचे स्वरूप आले. हे बघा इथं दिलेलं आहे. मी आता किती वेळा याला गोल गोल करू, अंडरलाईन करू, ते खराब व्हायला लागले. एवढ्या वेळा ते आलेले आहे. ठीक आहे. तत्वांचे स्वरूप आले ग्राहकांप्रती. हे बघा इथं 6व्या याच्यातून ग्राहकांप्रती तुम्हाला दिलं मी. अंडरलाईन पण केलं होतं, वरती पण आलेलं आहे. हे परत आलेलं आहे. ठीक आहे. हे 3 आले, 3 पैकी 2 करायचे तुम्हाला. ओके. त्याच्यानंतर नियोजनाचे महत्त्व. हे बघा इथं नियोजन तुम्हाला 6 मधले 3च पॉईंट सांगितले फक्त मी. 3 मधले पण नियंत्रण रिपीट झालं, कर्मचारी रिपीट झालं आणि नियोजन आता आलेलं आहे. ठीक आहे. तर एवढंच क्वेश्चन करा. 1, 2 ग्राहकांचे अधिकार. हे बघा इथं वरती पण अधिकार होते. मला दाखवतो या अधिकाराचा विषय कसा आहे ते. अधिकार कुठे गेला अधिकार? हे बघा इथं अधिकार आला. ठीक आहे. परत येतं इकडं पुढं पण आहे कुठेतरी, पण आता ते शोधत बसत नाही मी. मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की हे रिपीट होतं. ठीक आहे. अधिकार आणि जबाबदाऱ्या मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा याच्यात महत्त्वाचं करून दिलंय. अधिकार आणि जबाबदाऱ्या किती वेळा बघा मी राऊंड केले याला. ओके. पुढे दिलेलं आहे उद्योजकाची कार्य, वैशिष्ट्य किंवा कार्य. कार्य मी इथं वरती पण आलेली आहेत बघा त्याची कार्य. हे बघा हे अंडरलाईन केलं होतं मगाशी मी. त्याच्यानंतर कार्याच्या नंतर ग्राहकांप्रती महत्त्व. हे बघा इथं महत्त्व दिलं. विपणनाचे, व्यवस्थापनाच्या तत्वांचे स्वरूप. हे बघा इकडं पहिलं स्वरूप दिलं होतं. हे 3ही आले. 3 पैकी तुम्ही 2, हे बघा इथं 3 आले होते. 3 पैकी 2 तुम्ही कोणत्याही परिस्थितीत सॉल्व्ह करू शकता. ओके. तर हा माझा व्हिडिओ आहे. एकदम ढतला ढ विद्यार्थी पण हा व्हिडिओ बघून व्यवस्थित अभ्यास करून चांगल्यात चांगले मार्क मिळवू शकतो. हा व्हिडिओ बनवण्याचा हेतूच हा आहे की तुम्ही कमी अभ्यास करून जास्त मार्क मिळवावे. ठीक आहे. तर हा माझा हेतू आहे, जेणेकरून तुम्हाला इझी जाईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. याच्यानंतर मी तुम्हाला SP चे महत्त्वाचे क्वेश्चन असेच एकदम इझी क्वेश्चन देणार आहे, जेणेकरून तुम्ही कमी अभ्यास करून जास्त मार्क मिळवू शकता. तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येऊन तुम्ही लगेच ते चेक करू शकता. ओके. आणि हा तुमच्या जवळपासचे जे मित्र आहेत सर्वांना शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्वांना फायदा होईल. ओके. धन्यवाद.